Hello guys, welcome back to my channel, The Chess Lab. This is Arnav live today. Going to play with the guy from United Kingdoms rated 809. So first move he played is e4, copy paste, which is e5. So माझा जो move असेल next, माझ्या हिशोबाने जर समजा तो d4, yes, मी knight to c6 करायला बघीन बिकॉज हा गेम जो व्हाईट नॉर्मली खेळतातच c6 जायलाच पाहिजे, नाईट टू c6. सो या गेममध्ये मोस्टली मी जर त्याचा घेतलाच असता म्हणजे ई क्रॉस ओके ही टूक आय टेक बॅक. ॲक्च्युली त्या पॉईंटमध्ये नॉर्मली असं होतं की ई क्रॉस d4 समजा केला तर मग ते दुसरा नाईट टू f3 करतात, जो की एक डिफरंट मूव आहे. ओके, समथिंग डिफरंट, मिस्टेक a3. आय टेक माय क्वीन टू f6. e7 घेतला असता बट f6 इज बेटर फॉर मी बिकॉज ह्याच्यानंतर माझ्या नाईटला मी g4वर ठेवून डायरेक्टली क्वीन टू ओके ही ब्लॉक माय वे h3. सो d6 करेन मी बिकॉज मला सध्या माझ्या बिशपला मी सॅक्रिफाईस करेन जर त्याने कुठच्या ना कुठच्या प्रकारे, स्पेशली जर नाईट काढलं तर बेटरच आहे. नाईट टू f, येस ही गॉट इट. सो मी माझ्या बिशपला सॅक्रिफाईस करेन इथे. बिशप टू g4 विल बी द गुड चॉईस बिकॉज एवढं फ्री बिशप मिळतं आहे तर कोणीही का नाही घेणार. सो ही टेक्स, वी गो विथ आर नाईट टू g4 जर तो असा खेळला तर. आणि ह्याच्यानंतर मग मला हा विचार करायचा की त्याच्या नाईटला मी कसं हलवीन तिकडनं की मला आतमध्ये जाता येईल. येस, इट वर्क व्हेरी वेल. ह्याच्यानंतर माझा मूव असा असणार की त्याच्या नाईटला मूव्ह करायचा. तो जो नाईट ॲट f3 आहे तो जर मूव्ह झाला तर मी डायरेक्टली चेकमेट डिलिव्हर करू शकतो. याच पोझिशनमध्ये व्हायला पाहिजे. ओके, ही नोज द गेम c3. ॲक्च्युली माझा असाही विचार असेल लाँग कॅसल करून की माझा जो रूक आहे, लाँग कॅसल तर करीनच मी, बेटर ऑप्शन असेल. त्याच्यानंतर e8वर घेऊन मी त्याला रूकला नेक्स्ट मूवमध्येच e5 करून तो नक्कीच त्या म्हणजे फ्री तर नाही पण नाईटच्या बदल्यात रूक घ्यायला कोणीही विचार करेल. सो लाँग कॅसल विल बी द गुड ऑप्शन. सो लेट्स गो विथ इट. माझा नेक्स्ट मूव असेल e8 and then at e5 he takes knight cross e5 queen cross f2 checkmate. सो असा मूव सिम्पल आहे, बस 1 2 आणि 3 मूव्समध्ये होऊन जाईल गेम. ही ब्लंडर्ड. ओके, सो काम अजून सोपं झालं आहे आपल्यासाठी. मी याचा फायदा घ्यायलाच पाहिजे बिकॉज क्वीन क्रॉस f2 checkmate will be the win. Easy game, easy win.